राज्य सरकारकडून HSRP अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे। 31 मार्च नंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर RTO विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते। ही नंबर प्लेट नक्की कशी आहे, नंबर प्लेट आपल्याला कुठे बदलून मिळेल, यासाठी किती खर्च आहे, जर ही नंबर प्लेट नसेल तर किती दंड आपल्यावर होऊ शकतो, याबाबत अधिक माहिती देताना सोलापूरचे प्रादेशिक परिवहनचे अधिकारी गजानन नेरपगार काय म्हणाले ते पहा। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे सर्व वाहनांवरती बसवणं कंपल्सरी आहे। जे वाहन 1 एप्रिल 2019च्या आधी मॅन्युफॅक्चर झाले आणि रजिस्टर झाले अशा वाहनांना ते कंपल्सरी नव्हतं, तर आता त्या वाहनांना देखील ते कंपल्सरी झालेलं आहे आणि त्याची मुदत आपल्याला 30 एप्रिल 2025च्या आधी ते सगळे बसवून HSRP बसवून घ्यायचे आहे। HSRP ॲक्च्युली राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे। म्हणजे ज्या व्हेकल बॉर्न ॲक्टिव्हिटीज म्हणतो ना आपण, की गाडीमध्ये बॉम्ब ठेवला किंवा गाडीवरनं चोऱ्या केल्या, ह्या सुरक्षेच्या याच्यानं सुद्धा त्याला प्रचंड महत्त्व आहे। त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी ते बसवून घ्यावं असं मी अपील करेल। याच्यासाठी त्याच्यासाठी सेपरेट त्यांनी पोर्टल्स डेव्हलप केलेले, त्या जे मॅन्युफॅक्चरर आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी 3 कंपन्यांना यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्या 3 कंपन्यांपैकी आपण ज्या झोनमध्ये, सोलापूर हे झोन नंबर 2मध्ये येतं, आपण जर ऑनलाईन गेलं तर HSRP.com म्हणून आपण टाकलं तर आपल्याला त्या कंपन्यांचं पोर्टल मिळतं। त्या ठिकाणी जी काही माहिती विचारली जाईल ती आपण भरणं अपेक्षित असतं। आपलं गाडीचा नंबर, नाव वगैरे असं सगळं ऑनलाईन पेमेंट केलं जातं। आपल्याला त्याच्यावरती अपॉइंटमेंट घ्यायची असते आणि अपॉइंटमेंट घेऊन त्या दिवशी ती HSRP बसवून घेणं मस्ट असतं। छोटा 450 रुपये लागतात, 3 व्हीलर्सना 500 रुपये लागतात आणि मोठ्या गाड्यांना 745 असं साधारणतः त्याचे दर आहेत। नाही, प्रत्यक्ष आता तरी सध्या त्यांच्याकडे जावं लागतं। त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई होणार आहे। रजिस्ट्रेशन प्लेट अकॉर्डिंग टू त्या रूल नसल्यामुळे पुष्कळदा त्याची अडवणूक त्यामुळे होते। त्यामुळे सर्वांना मुदतीच्या आधी ते नंबर प्लेट बसून घ्यावं असं मी अपील करेन। तिला तरी आपल्याकडे अशी त्यामुळे ऑलरेडी ती मुदत एका महिन्याने वाढलेलीच होती, 31 मार्चपर्यंतच होती। 31 मार्च 2025पर्यंत महिनाभराने ऑलरेडी ती वाढलेलीच आहे। सर्व वाहन चालकांनी देशाचं सुरक्षितता आणि हित लक्षात घेऊन ह्या गोष्टीला सहकार्य करावं आणि ऑनलाईन जाऊन ती नंबर प्लेट बसवून घ्यावी।